हॅपी 50th ॲनिव्हर्सरी आजी आजो आणि हॅपी बर्थडे आजोबा. आई आणि बाबा, विशिंग बोथ ऑफ यू अ व्हेरी हॅपी गोल्डन ॲनिव्हर्सरी अँड व्हेरी हॅपी बर्थडे टू यू बाबा. आज खूप मोठा दिवस आहे. आय वॉन्ट बोथ ऑफ यू टू एन्जॉय टू फुलेस्ट. सगळ्यांना मी एक गोष्ट शेअर करतो आहे बाबांची. ते 18 वर्षाचे असताना त्यांना आपल्या हायर एज्युकेशनचं स्वप्न बाजूला ठेवून 3 बहिणी आणि आई यांचा सांभाळ करायसाठी जॉब सुरू करावा लागला. त्यांनी तेव्हा जे हार्डवर्क सुरू केलं ते आजपर्यंत सुरूच आहेत. त्यांनी ऑलमोस्ट 40+ इयर्स पोस्टात सर्व्हिस केली आणि कधीच स्वतःचा जास्त विचार न करता आमच्यासाठी, फॅमिलीसाठी नेहमी झटत राहिले. आय थिंक त्यांनी काही न बोलता आमच्यासाठी एक हार्डवर्क आणि डेडिकेशनचं एक्झाम्पल सेट केलं आणि आम्ही जे पण कुठे आहोत, जे पण काही झालो आहोत आज, त्याचं पूर्ण श्रेय मी आईबाबांना देतो. विशिंग बोथ ऑफ यू अ व्हेरी हॅपी गोल्डन ॲनिव्हर्सरी अगेन अँड एन्जॉय युअर डे. नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही आजच्या कार्यक्रमाला तिथे नसलो तरी आम्ही मनाने तिथेच आहोत. सगळ्यात आधी सगळ्यांनी तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याकरता सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बाबा, तुम्हाला 80व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. बाबा, तुम्हाला आणि आईंना 50व्या लग्नाच्या पण वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. 50 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे, खूप मोठा माइलस्टोन आहे. या 50 वर्षामध्ये अर्थातच आईबाबांनी खूप सारे वाईट चांगले असे प्रसंग बघितले. जितकं ऐकलं आहे त्यावरून आईबाबांनी कुठल्याही प्रसंगामध्ये एकमेकांची साथ कधीही सोडली नाही. नेहमी एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. कुठलीही गोष्ट असो, आईबाबांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही. एकमेकांना नेहमी ते सोबत घेऊनच चालले. मी माझ्या लग्नापासून एक गोष्ट लग्न झाल्यापासून एक गोष्ट ऑब्झर्व करत आली आहे की आईबाबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये एक डिसिप्लिन लावलं आहे. त्या डिसिप्लिनमुळे त्यांचं कुठलंही काम असो किंवा त्यांचं रुटीन असो, ते खूप छान सुरळीत आणि स्मूथ चाललेलं असतं. सो डिसिप्लिन हे आयुष्यामध्ये हवंच. आईबाबांच्या बोलक्या स्वभावामुळे आणि हसऱ्या स्वभावामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे मित्रमंडळी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, हे छान पद्धतीने जुळवून ठेवले आहेत. आईंना सगळं करायची आवड असते. मला त्यांचा हा स्वभाव फार आवडतो. म्हणजे त्यांचा एज असं काही हे नाही आहे त्यांच्यासाठी. ते म्हणजे काही पण त्यांना ऑलवेज त्या रेडी असतात करायला. आमच्या लग्नापासून मी एक गोष्ट बघत आली आहे की आईबाबांनी आम्हा दोघीही सुनांना कधीही असं जाणव दिलं नाही की आम्ही सुना आहोत. नेहमी आम्हाला मुलीसारखं ट्रीट केलं त्यांनी आणि आम्हाला कधी कुठल्या गोष्टीमध्ये रोकटोक केली नाही. नेहमी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे जे काय करायचं ते. सो आम्हाला दोघींना असं फार वाटतं की आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला असे छान सासू सासरे भेटले. सो आईबाबा, तुम्ही नेहमी असेच आनंदी, हेल्दी आणि उत्साही राहा आणि तुम्हाला पुन्हा एकदा 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. आणि बाबा, तुम्हाला पुन्हा एकदा 80व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. थँक्यू. हॅलो मामी, कसे आहात? तुमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय मामा आणि मामी, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मामा, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप आरोग्यदायी शुभेच्छा. Wishing Mami Aji and Mama Azoba a very happy 50th marriage anniversary. हॅलो मामी आजी, हॅलो मामा आजोबा, तुम्हाला तुमच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या 50th वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाळा आणि वहिनी, तुम्हाला लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप आवर्जून शुभेच्छा. खूप खूप आवर्जून शुभेच्छा. प्रिय मामा आणि मामी, तुम्हाला लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श जोडी आहात. तुम्हाला खूप खूप असंच भरपूर आयुष्य आणि तुमची सोबत अशीच कायम असू दे, या शुभेच्छा. मामा, तुम्हाला तुमच्या 80व्या वाढदिवसाच्या आमच्या दोघांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. दादा, तुला 80व्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा. सो वहिनी तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. सो तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बहुत बहुत मुबारक हो लता और अमले जी फॉर योर 50th and 80th birthday, 50th anniversary and 80th birthday. विश यू द सेम. आप लोग को अच्छा सेहत रहे, खुशी रहो हमेशा जैसे. हम लोग का आशीर्वाद. ओके बाय. मराठी हैप्पी एनिवर्सरी वंस अगेन. मैं मराठी में ऐसे कोशिश करती हूँ विश करने के लिए. ठीक है. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थैंक यू. सॉरी, आई डोंट नो इफ इट इज राइट. Right, sir. गिफ्ट ठेवल्यावर शुभेच्छा कळून कष्ट.